करतोय मॅन ऑफ द मॅच। धन्यवाद। असंच प्रेम एकमेकांमध्ये राहू द्या। आणि आज मित्रांच्या शुभ हस्ते अजय पाटील यांना सन्मान करण्यात येत आहे। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं तर तो अनुभव पूर्णपणे यूज करून येथे अजय पाटील यांनी नौतून खानाउप या संघाला विजय प्राप्त करून दिला। धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स सौरभ बुरे। धन्यवाद निशांत। ग्रामीण अ गटातील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना असेल। जय भैरवनाथ उसर विरुद्ध चेतन स्पोर्ट मूळ खानाव या दोन संघांमध्ये। प्रणव स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे। प्रणवने या ऑन साइडला चेंडू खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, कोणती धाव या चेंडूवरती मिळत नाही, चेंडू डॉट येतोय। चेतन स्पोर्ट मूळ खानाव हा संघ इथे प्रथम फलंदाजी करतोय। टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं जय भैरवनाथ उसर या संघाने। गोलंदाज जयेंद्र शिंदे पहिलं षटक घेऊन येतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट, जर्सी नंबर 12 जयेंद्र। सुंदर गोलंदाजी, धीम्या गतीने टाकलेला चेंडू, चिकी रन घेण्याचा प्रयत्न, विकेटवरती चेंडू होता। फर्स्ट बॅट त्यानंतर पॅड असं पंच सांगतायत। बॅटने इथे मात्र एक धाव मिळते, धावसंख्या 3 वरती। 3 रन्स इन स्कोरबोर्ड, 3 धावा धावफलकावरती इथे लागतायत। सुंदर अशी ही नाईट क्रिकेटची स्पर्धा, सुंदर असं हे NSC खानावचं मैदान, सुंदर असा प्रेक्षक वर्ग। आज मात्र आजच्या रात्रीमध्ये ग्रामीण गट आहे। ग्रामीण गटामध्ये स्पर्धा असून सुद्धा खूप सारे प्रेक्षक वर्ग, काही महिला वर्ग सुद्धा या हे सामने पाहण्यासाठी आलेले आहेत। सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। चांगलं क्रिकेट, चांगला माहोल या मैदानावरती। सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये भैरवनाथ उसर संघाचा गोलंदाज जयेंद्र शिंदे कम्मालीची गोलंदाजी करतोय। 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा धावफलकावरती आल्यात। dreamscricket.in च्या माध्यमातून आपण YouTube वरती ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय। YouTube वरती जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सौरभ, जेव्हा जेव्हा खानावच्या मॅचेस असतात तेव्हा नक्कीच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद हा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय। आणि एका बाजूला जो उसर संघ खेळत आहे तो अर्थातच महेश वाडेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला चेतन स्पोर्ट मुळखानाव या दोन्ही संघात पण हा क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं रणसंग्राम आज आपल्याला पाहायला मिळतोय। तर धन्यवाद महेशजी वाडेकर यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे। पहिल्या षटकामध्ये मात्र जयेंद्र कम्मालीची गोलंदाजी करतोय। अचूक मारा, भेदक मारा, आक्रमक मारा इथे करतोय। या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत प्रशांत बांदिवडेकर सर, तसेच प्रीतम पाटील सर। पेन तालुक्याला बिलॉंग करणारे हे पंच, अगदी उत्कृष्ट कामगिरी पंचांची। या चेंडूवरती ओव्हरपिच चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, वाइडेस्ट लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर येतोय। शेवटच्या चेंडूवरती आलेला धमाकेदार फटका, षटकार। एक अप्रतिम डीजे मास्टर, ज्यांचा आवाज सर्व प्रेक्षकांच्या कानामध्ये अगदी घर करतोय असे आमचे डीजे मास्टर योगेश। आणि या विभागामध्ये असलेल्या बऱ्याचशा नाईट क्रिकेट स्पर्धा असतील, हा योगेश डीजे मास्टर आपण पाहतो, त्याचा संपूर्ण डीजेचा सेटअप आपण पाहतो। अगदी उत्कृष्ट असा आवाज आपण ऐकत आहात, तो डीजे मास्टर योगेश यांची ती साऊंड सिस्टीम आहे। खऱ्या अर्थानं आम्हा समालोचकांना सुद्धा अशा प्रकारचा डीजे मास्टर असणं गरजेचं आहे। धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागली आहे। षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालंय। शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार, खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक, एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावरती त्यांनी पोहोचवली। शुभम शिंदे गोलंदाजी मार्कवरती, जर्सी नंबर 8 शुभम। षटकातील पहिला चेंडू क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या दिशेने फैलावलाय। क्षेत्ररक्षण आपण जर व्यूहरचना पाहिली, विकेट कीपर, त्यानंतर एक शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे,
त्यानंतर एक डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, त्यानंतर एक डीप मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू गोलंदाज शुभम शिंदे वरती सुंदररित्या इथे फटका खेळला डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा मात्र येथे फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 11 वरती. 11 रन्स इन स्कोर बोर्ड. 11 धावा धावफलकावरती येथे लागतायत. ऑस्ट्रेलियन संघाचा उत्कृष्ट गोलंदाज ग्लेन मॅग्रा याचा जर्सी नंबर 11. बऱ्याचशा महत्वाच्या फलंदाजांना ग्लेन मॅग्राने बहुतांश वेळेला बाद केलंय. चेंडूला अगदी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूने सीमारेषा बाहेर जातोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. आताच प्रेक्षकांकडून या ठिकाणी प्रतिसाद आलेला आहे की आवाज अगदी संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये 360 डिग्रीमध्ये फिरतोय आणि हा आवाज योगेश डीजे, हँडसम डीजे योगेश यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आपण संपूर्ण मैदानावरती जर पाहिलं तर आवाज संपूर्ण घुमतोय. पुन्हा एकदा चेंडूला कट केलंय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा. इथे चांगलं क्षेत्ररक्षण जरूर करावं लागणार आहे, कारण मागील चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षणामुळे चौकार गेला. इथे 1 धाव अपेक्षित होती, तेथे मात्र 2 धावा गेल्या. धावसंख्या एकूण पोहोचली आहे 17 वरती. 17 रन 17 धावा धावफलकावरती येथे नोंदवली गेली आहे. या षटकामध्ये मात्र फलंदाज अटॅक वरती भर देत आहेत. फलंदाज प्रणव याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. केदारच्या बॅटमधून आपण एक शेवटच्या चेंडूवरती आलेला तो खणखणीत षटकार पाहिला. स्कोर झाला पाहिजे 45-50 पर्यंत. इथे जर धावसंख्या पोहोचली तर प्रथम फलंदाजी करणारा संघ थोडासा फ्रंटफूट वरती येऊ शकतो असं मी नक्कीच म्हणेन. येथे 40-45 प्लस धावा मारावे लागणार आहेत. येथे थोडासा खराब चेंडू, मात्र डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येथे 1 बाउन्स त्याच्या डोक्यावरून जातोय सीमारेषा पार. वेलकम चौकार.
सिंगल धाव या शेवटची मिळाली आहे. तर धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 1 गडी बाद 22 धावा 22 रन्स. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती लागत आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 44च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचू शकते, परंतु आपण पाहिलं फलंदाज एक्सेट फलंदाज प्रणव येथे मात्र बाद झालाय. प्रणवचं बाद झाल्यानंतर न्यू बॅटर भूषण येथे मैदानावरती येतोय. केदारच्या बॅटमधून केदारने आतापर्यंत 2च चेंडूंचा सामना केलाय. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका षटकार आपण पाहिलाय. तर शिवम गोलंदाजीसाठी येतोय. या अगोदर शुभमला आपण गोलंदाजी करताना पाहिलं. आता मात्र शिवम शिंदे जर्सी नंबर 23 गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. हा खूप टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालेत. हाफ ट्रॅकर चेंडू लूज डिलिव्हरी होती, परंतु लूज डिलिव्हरीवरती आपण मात्र पाहतोय फलंदाज येथे बीट होतोय. खरं आहे ना, कधी कधी चांगल्या चेंडूवरती फलंदाज मोठा फटका खेळतो, परंतु येथे थोडासा लूज चेंडूवरती मात्र फलंदाज बीट होतोय. गोलंदाज येथे मात्र बाल वाचलाय. खऱ्या अर्थानं एवढा चेंडू खूप खराब होता. नक्कीच फलंदाज चहा नाश्ता करून सुद्धा या चेंडूवरती मोठा फटका खेचता आला असता, परंतु फलंदाज येथे बीट होत आहेत. पुढील चेंडू ह्या चेंडूवरती मात्र सुंदर स्क्वेअर कट. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा बाहेर येतोय दणदण करत. सीमा पार चौकार. फटका काय गॅप निवडली आहे फलंदाज. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, जी गॅप होती ती गॅप येथे मात्र परफेक्ट निवडले. मागच्या चेंडूची कसर या चेंडूवरती मात्र फलंदाजाने भरून काढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 26 धावा 26 रन्स इन द स्कोर बोर्ड. 26 धावा. जय भैरवनाथ उसर विरुद्ध चेतन स्पोर्ट मूळ खानाव या 2 संघांमध्ये ही लढत रंगते. गोलंदाज शिवम गोलंदाजी करतोय. प्रथम फलंदाजी चेतन स्पोर्ट मूळ खानाव संघ करतोय.
तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. येथे चौकार आलाय. धावसंख्या 26 वरती पोहोचली आहे. चांगला खेळ येथे मैदानावरती रंगतोय. शिवमचा हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळलेला फटका मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. वन बाउन्स चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचले 27 वरती. 27 रन्स इन स्कोर बोर्ड. 27 धावा धावफलकावरती येत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 चेंडू झाले. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अगदी या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचा अगदी सुंदर सोहळा इथे मैदानावरती रंगतोय. खरं पाहिलं तर आजच्या रात्रीतील ही चौथी लढत आहे. प्रेक्षक सुद्धा अगदी मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या मायबाप प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं मी मनपूर्वक स्वागत करेन. महिला भगिनी सुद्धा या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या महिला भगिनींचं सुद्धा मी खऱ्या अर्थानं मनपूर्वक स्वागत करेन. शिवम चांगला चेंडू. हार्ड लेनचा चेंडू. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा हा चेंडू तुमच्याकडे जर वेग असेल, अतिरिक्त वेगाने जर तुम्ही चेंडू जर तो फेकत असाल तर तो चेंडू येथे फलंदाजांना बीट करणारा ठरू शकतो. तो चेंडू या वेळेला शिवमच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाला. ओके, ह्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. स्वतः गोलंदाज येथे चेंडूवरती पोहोचलेत. फलंदाज क्रमांक 2 येथे बाद. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये येथे मात्र तो बाद होतोय. तर कैलास ठाकूर मैदानावरती येतोय. कैलास ठाकूरला येथे मात्र एक चांगला दर्जेदार खेळ मैदानावरती त्याला आपल्या बॅटच्या साहाय्याने दाखवावं लागणार आहे. संघाची धावसंख्या 45-50 पर्यंत त्याला येथे पोचवावी लागणार आहे. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिले तरी याच विभागातील दोन्ही संघ एकमेकांसमोर भेटत आहेत. जय भैरवनाथ उसर विरुद्ध चेतन स्पोर्ट मूल खानाव या दोन संघांमधली ही लढत. महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर संघ गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपला शफल होऊन चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून गेलाय. अचूक गोलंदाजी येथे गोलंदाजाने या षटकामध्ये केली आहे. फक्त 5 धावा शिवमने या षटकामध्ये खर्च केल्यात. संघाला धावांना रोग देण्याचं इथे काम केलंय. 2 षटकांमध्ये 22 धावा धावफलकावरती होत्या. आता मात्र या षटकामध्ये 5 धावा आल्यात. सरासरी 2 षटकांमध्ये 11ची होती, ती आता मात्र सरासरी 9 वरती येऊन ठेपली आहे. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र स्लॉग ओव्हरचं षटक असेल. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये फलंदाज भूषण आणि त्याच्या जोडीला आलेला फलंदाज कैलास या दोन्ही बॅटर्सना आता मात्र एक चांगला खेळ करावा लागणार आहे. या षटकामध्ये कमीत कमी मी तर म्हणेन 15 ते 20 धावा धावफलकावरती येणं अपेक्षित असणार आहे. ते अपेक्षित धावा फलंदाज येथे मात्र पूर्ण करणार की गोलंदाज त्या धावा रोखण्याचं काम करणार. जर्सी नंबर 16 गोलंदाजीसाठी येतोय सौरभ. सौरभच्या हातामध्ये चेंडू दिलाय. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक वाइडिश मिड विकेट मध्ये डीप स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग आहे. फ्लाय स्लिप आहे. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर आहे. लॉंग ऑफ आहे. असं क्षेत्ररक्षण सजवलंय. बाकीला चेंडू खराब. सुंदर फटका. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. दर्जेदार स्ट्रोक. सीमारेषा बाहेर येतोय. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर योगेश. तत्पुरी हा फटका अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका. थोडासा आपण पाहतोय फलंदाज ऑफ स्टंपला शफल झाले. थोडासा रूम गोलंदाजाने या चेंडूवरती दिला होता. या स्ट्रोक कडे पाहिल्यानंतर वीरेंद्र सेहवाग या भारतीय फलंदाजाची विस्फोटक फलंदाजाची आठवण मित्रांनो नक्कीच ताजी केली आहे फलंदाज भूषणने. नेक्स्ट मॅच विघ्नहर्ता खारीकपाडा विरुद्ध श्री गणेश वावली. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल की मध्यांतर झालं
की आपण मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. धावसंख्या 6 ने पोहोचली आहे 33 वरती. 33 रन्स इन स्कोर बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. चेंडू येते मात्र आपण पाहतोय चेंडूची येथे चाचपणे फलंदाज करतायत गोलंदाज सौरभ. बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्हलियन एंड कडून मारा करत असताना उलट्या हाताने खेळलेला फटका. शॉट शॉट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा बाहेर. चौकार. खऱ्या अर्थानं सांगताना खूप आनंद होतोय की गेल्या वर्षी या ठिकाणी ग्रामीण क्रिकेटमध्ये ओम साई सराई या संघाने फायनल मारला होता आणि आमच्या ग्रामीण पट्ट्यातील पहिलाच असा एकमेव खेळाडू होता. त्याला बाईक मिळवती ती सागर काटकरला. यावर्षी सुद्धा बरेचसे खेळाडू आपल्या ओराशी स्वप्न बागून या ठिकाणी उतरलेत आणि समोर व्यासपीठावरती पाहिलं तर 2 बाईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी ब्रँड कंपनीच्या शाईन आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच या हंगामामध्ये किंवा या सीझनमध्ये कोणता असा खेळाडू असेल जो या गाडीवरती आपलं नाव कोरणार आहे. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये टीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येथे चेंडूला अडवतोय. तत्पूर्वी 2 धावा फलंदाज भूषणने येथे सहजरित्या पूर्ण केल्यात. मागील 3 चेंडूंचा आपण खेळ पाहिला तर मागील 3 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा आल्यात. धावा येणं गरजेचं आहे आणि ते मात्र धावा चेतन स्पोर्ट मूळ खानाव संघ येथे फलंदाजी करत असताना त्या धावा बनवण्याचा जो त्यांचा इरादा आहे तो येथे मात्र फलंदाज भूषण येथे सफल करत असताना धावसंख्या पोहोचली आहे 39 धावा धावफलकावरती. 45 पर्यंत धावा येथे धावफलकावरती पोहोचू शकते फलंदाज भूषण. आता मात्र येथे तो सेट झालाय. एक चांगला षटकार डीप पॉइंटच्या दिशेने षटकार आपण पाहिला. उलट्या हाताने एक रिव्हर्स शॉटचा त्याने फटका खेळला त्यावरती चौकार मिळाला. सौरभचा हा चेंडू ऑफ स्टंपला शफल होऊन या चेंडूला सुंदररित्या हुक केलंय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. वेलकम चौकार. क्रिकेट हा नेहमी डोक्याने खेळणारा खेळ आहे. फलंदाजाने नक्कीच येथे गोलंदाजाला अगदी गोलंदाजी त्याची हेरली आहे. थोडेसे लूज चेंडू गोलंदाज येथे टाकतोय आणि त्यावरती फलंदाज येथे मात्र चांगले स्ट्रोक खेळतोय. चांगले दर्जेदार फलंदाजी भूषण यांची. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. हा मात्र चेंडूवरती मोठा फटका खेळताना फलंदाज येथे बीट झालाय. टप्पा पडल्यानंतर हलकाच चेंडू आतमध्ये आला होता. विकेट किपरने आपलं काम चोख निभावलं. फलंदाज भूषण. आतापर्यंत आपण पाहिलं भूषणच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार तब्बल 22 धावांवरती तो आपल्या संघाला इथे मात्र अप्रतिम धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. शेवटच्या चेंडूवरती चेंडू फुल टॉस होता. लेग स्टंपच्या बाहेर आहे असं पंच सांगतायत. 1 धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण केली आहे. फर्स्ट बॅट आहे त्यानंतर पॅड. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 1 ने ते वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 44 धावा. 44 रन्स. 44 धावा धावफलकावरती. चेतन स्पोर्ट मूळ खानाव या संघाची धावसंख्या जिंकण्यासाठी 45 धावांचं टार्गेट असणार आहे. जय भैरवनाथ उसर या संघावरती संघाला टार्गेट असणार आहे. महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर विरुद्ध चेतन स्पोर्ट मूळ खानाव या 2 संघांमधली ही लढत आपण पाहिली. प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 4 षटकांमध्ये 44 धावा उभारल्यात. 45 धावांचं इथे टार्गेट आहे. तर महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर संघ या 45 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण करतायत. येणारा खेळ येणारी वेळ आपण पाहणार आहोत. या मैदानावरती कोणता संघ विजयी होतोय. चला तत्पूर्वी टॉस साठी या विघ्नहर्ता खारीकपाडा विरुद्ध श्री गणेश वलवली.
चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. बघूया 45 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. समालोचन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे सहकारी निशांत पाटील मॅन फ्रॉम खानाव यांना. ओव्हर टू यू निशांत. धन्यवाद. आवाज आपण ऐकला तसे सौरभ भुरे आलेल्या सर्व प्रेक्षकांचा, खेळाडूंचा, मान्यवरांचा मी निशांत पाटील सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चालतोय या शानदार मॅचकडे. एका बाजूला संघ पाहिला तर महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर आणि दुसऱ्या बाजूला चेतन स्पोर्ट मुळखानाव. या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं चित्तथरारक सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. जर पहिल्या सत्राचं आपण ॲनालायसिस केलं तर पहिल्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये बॅटिंग करत असताना प्रथम चेतन स्पोर्ट मुळखानाव या संघाने 44 धावा पूर्ण केल्या, तर 45 धावेंचं लक्ष हे आता मात्र महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर या संघासमोर मात्र ठेवलेले आहे. हे लक्ष कशा पद्धतीने पूर्ण करणार ही स्पर्धा मित्रांनो फार वेगळी आहे, कारण या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये आपण प्रथम क्रमांक 1,50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 80,000, तृतीय क्रमांक 40,000, तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल आणि त्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक ब्रँड कंपनीची 2 व्हीलर बाईक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. या बाईकवरती कोणाचं नाव नक्कीच कोरणार आहेत किंवा त्याच वेळेला कोणता असा खेळाडू आहे ज्याला ही बाईक मिळणार आहे. गेल्या वर्षी सागर काटकर याने ती मात्र बाईक मिळवली होती, परंतु यावर्षी आपल्या ग्रामीण क्रिकेटमधून म्हणजेच कुरुळ ते चिंचोटी या असोसिएशनमधून कोणाचं स्वप्न या ठिकाणी साकार होणार. मी अगोदर सुद्धा सांगितलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी नक्कीच सांगितलं की आपण स्वप्न अगदी अपेक्षेच्या बाहेर पहा, कारण स्वप्नांचं रूपांतर हे आपल्या विचारांमध्ये होतं आणि विचारांचं रूपांतर हे आपल्या कृतीमध्ये होतं आणि तीच सर्व स्वप्न उराशी बाळगून आज मात्र या मनमोहक आणि बहादर खानावच्या मैदानावरती सर्व खेळाडू उतरलेले आहेत. कोणता खेळाडू या ठिकाणी चांगला खेळ करेल, कोणता खेळाडू या ठिकाणी आपल्या संघाचं नाव रोशन करेल आणि यासाठी चाललेला हा खऱ्या अर्थानं संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज केदार देसाई, तर सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. स्ट्राईक एंडवरती वसंत ठाकूर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती मनीष शिंदे. रोशन ठाकूर आणि मनीष शिंदे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, त्यापैकी एक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑन अशी व्यूहरचना मैदानावरती पाहायला मिळते. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. ही स्पर्धा dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जर कोणी नवीन असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. पहिला बॉल या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने अगदी वेगाने चेंडू जातोय. पहिल्याच बॉलवरती येतोय एक NS ब्रँडेड चौकार. एका बाजूला महेश वाडेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ जय भैरवनाथ उसर आहे, दुसऱ्या बाजूला चेतन स्पोर्ट मुळखानाव. खऱ्या अर्थाने चेतन या जगामध्ये नाहीये, परंतु त्याची आठवण मात्र आज या ठिकाणी होते. या मैदानावरती माझ्या डोळ्याने मी त्या चेतनचा खेळ पाहिला होता आणि त्याच्या नावाने ही टीम या ठिकाणी दाखल केली आहे. पुन्हा एकदा केदार. कित्येक वेळेला आपण त्यांना चेतनला खेळताना पाहिलं, आज मात्र नक्कीच या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं त्याची मला आठवण होत आहे. एक चांगला यंग टॅलेंटेड खेळाडू नक्कीच या जगातून निघून गेला, पण त्याची आठवण मात्र कायम आपल्या स्मरणामध्ये राहील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स अगदी वेगानं जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू फील्ड केला नाहीये, चेंडू सीमा पार येतोय चौकार.
45 धावेंचं लक्ष, त्यापैकी या ठिकाणी 8 धावा पहिल्याच 2 बॉलवरती वसूल केलेल्या आहेत. येणाऱ्या 22 बॉलमध्ये 37 धावेंची गरज आहे. करंट रन रेट पाहिला तर 24च्या घरामध्ये, रिक्वायर्ड रन रेट 10.09च्या घरामध्ये आहे. त्याच्यामुळे इथे आता आपण पाहायला गेलं तर सुरुवात अगदी या ठिकाणी पॉझिटिव्ह अप्रोच, दमदार, त्याच वेळेला विस्फोटक फलंदाजी उसरच्या वतीनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा केदारला कमबॅक करावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली आहे. एक धावेवरती सुद्धा मैदानावरती फोकस केला जातोय आणि ज्याला सेन्सिबल क्रिकेट जो म्हणतो तो मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. येणाऱ्या 21 बॉलमध्ये 36 धावा. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस, असा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर मात्र या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस मात्र कराव्या लागणार आहेत. DJ योगेश, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगला आवाज आमचा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, अगदी कणखर आणि त्याच वेळेला तंत्रशुद्ध नियंत्रित. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं टॅप फटका मारण्याचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळालं आणि कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्याच 2 बॉलवरती 2 चौकार आले होते. तदनंतर असं वाटलं होतं की या षटकामध्ये अगदी बेभान, बेधुंद आणि बेधडक अशी फलंदाजी पाहायला मिळेल, परंतु तदनंतर चांगला कमबॅक मात्र पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, येथे मात्र मनीष शिंदेच्या बॅटमधून एक मनमोहक फिनॉमिनल षटकार. ठिकाणी उपलब्ध नाहीये, प्लीज आपण ती जागा मात्र घ्यायची आहे. मनीष शिंदे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. त्याच्या बॅट्समधून एक मोठा फटका आला. केदारच्या आतापर्यंत 5 बॉल्सवरती 15 धावा धावफलकावरती त्याने खर्च केलेले आहेत. येणाऱ्या 19 बॉलमध्ये आता 30 धावेंची गरज आहे. 19 चेंडू आणि 30 धावेंची गरज. कशा पद्धतीने ही मॅच मात्र रंगणार आहे, मी अगोदरच सांगतोय की ही मॅच आपल्याला काटेकी टक्कर अशा स्वरूपाची पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. कधी मुळकानव संघ विजय झाला, कधी उसर संघ विजय झाला. त्याच्यामुळे ह्या दोन्ही संघांमधलं हे द्वंद्व आज मात्र पाहायला मिळेल. हो, हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अगोदरच ठरवलं होतं की या चेंडूवरती मी जास्त स्टीअर करेन, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे की तुम्ही डिटरमाइंड फटका कधीच खेळू शकत नाहीये. तुम्हाला खेळायचं असेल तर जसा लेंथ, जशी लाईन आहे त्या पद्धतीने तुमचं शॉट सिलेक्शन हे मात्र महत्त्वाचं आहे. मी अगोदर सुद्धा सांगितलं की तुम्हाला एखादा चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचा टायमिंग, तुमची ताकद, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इथे मात्र अगोदर ठरवलं होतं की या चेंडूवरती मी डिफेन्स करणार आणि त्याच्यामुळे डॉट बॉल आला. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर या संघाने 15 धावा धावफलकावरती जमा केल्या. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 30 धावेंची गरज असताना ही षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला भूषण मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आता सेकंड ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसणार आहे. ऑन साईडला आपण व्यूहरचना पाहिली तर एक लॉंग ऑन आहे, तदनंतर एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग ऑन साईडला. ऑफ साईडला पण पाहायला गेलं तर एक लॉंग ऑफ आहे, तदनंतर एक शॉर्ट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट पॉईंट देखील तैनात केला आहे आणि एक थर्ड मॅन. अशा पद्धतीने व्यूहरचना मैदानावरती पाहायला मिळते. पहिला बॉल पंचांकडे पाहिले, कटाक्ष नजरेनं लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक धाव तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला बहाल करू शकत नाहीये, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, या खेळामध्ये तुम्हाला एक सेन्सिबल किंवा त्याच वेळेला एक तंत्रशुद्ध आणि नियंत्रित खेळ हा मैदानावरती खेळावा लागेल. 18 बॉलमध्ये आता 29 धावा पूर्ण करायच्या आहेत. यॉर्कर चेंडू आणि इथे मात्र बरोबर मधोमध पकडले फलंदाज रोशन. बॅक टू द पॅव्हलियन. NSC खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव आयोजित भव्य दिव्य NSC खानाव चषक 2025 सन्माननीय अनंत गुंदे साहेब, अलिबाग तालुका प्रमुख शिवसेना
यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने सहाय्य मिळालं. सर्व त्यांच्या समवेत जितेंद्रदा असतील, निलेशदादा असतील किंवा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खानाव असेल, NSC मित्रमंडळ खानाव असेल आणि आमचा महिला वर्ग असेल, या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या अथक परिश्रमातून आपण या ठिकाणी एक भव्य दिव्य क्रिकेटची नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण आयोजित केली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता शिवम आलेला आहे. टार्गेट पाहायला गेलं तर धावफलकावरती 1 गडी बाद 16 अशी धावसंख्या झालेली आहे आणि आता येणाऱ्या 17 बॉलमध्ये 29 धावांची गरज. ओहो, फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रत्येक बॉलवरती धावा घेणं हे महेश वाडेकर पुरस्कृत श्री भैरवनाथ उसर, जय भैरवनाथ उसर या संघाला इथे गरजेचं आहे, कारण कठीण होत चाललेलं आहे आव्हान. 16 बॉलमध्ये आता 29 धावा पूर्ण करायच्या आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमधून वेगानं खेळाडू चेंडूवरती येतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा पाहिल्या तर 1 गडी बाद 17 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण सांगितलं जाते. ही मॅच देखील अगदी एक अतितटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितकेच काबाड कष्ट करत आहेत, संघर्ष करत आहेत, कारण या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर ग्रामीण गटामध्ये आपण एक फायनल द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, तसेच गाव टू गाव IPL फॉर्मॅटमध्ये आपण प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक अशा पद्धतीने अलिबागमध्ये एकमेव अशी ही स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये आपण दोन्ही गटांमध्ये नंबर दिला आहे आणि याचं सर्व श्रेय हे आपण अनंत गोदले साहेबांना देऊया, संपूर्ण या आयोजनांना देऊया, ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना या ठिकाणी राबवली. स्विचेट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील सुद्धा केली आहे आणि मनीष शिंदे खरं तर त्याच्या बॅटमधून स्विचिट फटके पाहायला मिळत नाही आहे, परंतु एक इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला. रिक्स आहे तो इक्ष आहे, परंतु कधी कधी थोडंसं आपला गडबडतं आणि त्याच पद्धतीने पाहायला मिळालं. इथे चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल, धावसंख्या स्थिर धावफलकावरती 1 गडी बाद 17 धावा. येणारे 14 बॉल 28 धावांची गरज. मोठा फटका आणि इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कॅच पकडले फलंदाज मनीष शिंदे. बॅक टू द पॅव्हलियन. भूषणचा आज खेळ मात्र नक्कीच बहरताना दिसत आहे. बॅटिंग करत असताना ज्याने 23 धावांची खेळी आपल्या संघासाठी केली होती, तदनंतर गोलंदाजीसाठी आला, गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याने कंजूस गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक चांगलं डेडिकेशन, चांगलं समर्पण देण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या मुळखाना गावाचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करतोय. एक मोठं स्वप्न आहे की नाईटच्या स्पर्धेमध्ये आम्हाला सुद्धा बक्षीसपात्र व्हायचं आहे आणि त्यासाठी जेवढी लागेल तेवढी मेहनत मी करण्यासाठी तयार आहे आणि ते प्रात्यक्षिक आता मात्र भूषणने मैदानावरती दाखवले. धावफलकावरती धावा आतापर्यंत पाहिल्या तर जाऊन पोहोचतील ते म्हणजे 17 या आकड्यावरती. नवीन फलंदाज झालेला आहे तो म्हणजे सुदेशवरती संपूर्ण जबाबदारी असेल. पुन्हा एकदा भूषण, फुलटॉस बॉल आणि त्याला पाठवून दिले सरळ सीमा रेषेच्या बाहेर, येतोय षटकार. सुखाचा संसार चालू आहे आणि अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा असं काहीतरी चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. अगोदर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली होती, परंतु या चेंडूवरती फलंदाजाला पूर्णपणे टायमिंग दिलं. थोडासा शॉर्ट चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेत चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांच्या साह्यानं धावफलकावरती धावा पाहिल्या तर 23 आकड्यावरती 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहिला तर महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर हा संघ. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 23 आकड्यावरती. येस, वेस्ट हाईट इथे आपण चेक करणार आहोत.
पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. काही क्षणापुरतं असं वाटलं होतं की आता इथून मात्र मुलखानव संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय, परंतु त्याच वेळेला इथे आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं एका षटकाराने सुदेशने दाखवून दिले की आमच्याकडे सुद्धा तो दमखम आहे, ही मॅच सुद्धा आम्ही जिंकू शकतो, हा आशावाद मात्र निर्माण केलाय. तो म्हणजेच जय भैरवनाथ उसर या संघानं. फेअर डिलिव्हरी आहे, पंच फेअर डिलिव्हरी आहे. त्याच्यामुळे आता 2 ओव्हर्स इथे कंप्लीट झालेले आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज असताना ज्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे, किंबहुना याच मैदानावरती ज्याने कित्येक विकेट्स घेतल्या होत्या, तो मंगेश मात्र मैदानावरती आलाय. सन्माननीय उमेश शिंदे यांच्या वतीनं सुदेशने जो एक षटकार लगावला त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मात्र आलेलं आहे. 6 धावेच्या साह्याने धावफलकावरती नक्कीच या ठिकाणी मात्र पुढे गेली. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 22 धावेची गरज असताना मंगेश मात्र मैदानावरती आलाय. एका बाजूला शिवम तर दुसऱ्या बाजूला सुदेश. हे दोनही जर खेळाडू आपण पाहिले ना तर थोडेसे यंग टॅलेंट आहेत. वय कमी जरी असलं तर एक चांगला क्लास, चांगला स्टँडर्ड, चांगली गुणवत्ता, चांगलं कौशल्य हे दोनही फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. मंगेशचा पहिलाच बॉल असेल. सेकंडवरती आता आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच शिवम, जो 1 या धावसंख्येवरती खेळत आहे. यानंतर होणार सामना विघ्नहर्ता खारीपवाडा विरुद्ध श्री गणेश शिवली. या दोन संघादरम्यान क्रिकेटचं घमासान युद्ध या NSCच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. टॉस मात्र झाला नसेल तर करून घ्यायचंय. पुन्हा एकदा मंगेश, पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रणव देसाई या ठिकाणी तैनात आहे, मात्र चेंडू सीमा पार येतोय षटकार. देसाई यांच्याकडून अपेक्षा नव्हती. चेंडूला अगदी आपण पाहायला गेलं तर आतमध्ये ढकलायचं होतं, परंतु इथे चेंडूला कॅच सुद्धा केलं नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 धावेच्या साह्याने या ठिकाणी मात्र धावसंख्येने उत्तुंग भरारी घेतली आहे. 29 धावा. आता 11 बॉलमध्ये 16 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु बॅटच्या टोला हा चेंडू लागला. कार्पेटच्या सहारे मिड विकेटमध्ये गेला. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली. एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत फलंदाज आणि एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा बदलाव. 30 धावा धावफलकावरती आले आहेत. दोनही संघ या ठिकाणी अपार मेहनत घेत आहेत. कधी हा सामना आपल्याला मुलखानव संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय, कधी हा सामना उर्सा संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं एक चित्तथरारक सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. मैदानावरती थोडंसं डिस्कशन, नक्कीच योग्य तो निर्णय आपल्याला देण्यात येईल. या स्पर्धेसाठी ऑफिशियल पंच प्रीतम पाटील, त्यांच्या समवेत प्रशांतजी बांदिवडेकर आणि सुमित पवार हे 3 पंच ऑफिशियल या ठिकाणी मात्र आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाहूया आता डिसिजन आपल्यापर्यंत काय पोहोचतोय. धावफलकावरती आतापर्यंत स्थिर पाहिली धावसंख्या तर 30 आहे. येणारे 10 बॉलमध्ये 15 धाव्या पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज मंगेश तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज शिवम सुदेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. दोनही खूप चांगले खेळाडू आहेत. अगदी शेवटल्या क्षणापर्यंत थांबले तर या ठिकाणी महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर या संघाला विजय सुद्धा प्राप्त करून देऊ शकतात. परंतु मुलखानव संघाला जिंकायचं असेल तर आता तुम्हाला विकेट घेण्यापलीकडे ऑप्शन नाही आहे. पुन्हा एकदा मंगेश सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. येथे मात्र चेंडूला लॉंग स्टॉपच्या दिशेनं पाठवून दिलंय. सलाल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय एक बहारदार चौकार. बघा, पंचांनी पुन्हा एकदा वेस्ट हाईट चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आता आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा
हा चेंडू कमरेच्या वरती आहे की डीप करतोय, या सर्व बाबींचा त्या ठिकाणी विचार केला जाईल आणि तदनंतर आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवला जाईल. घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर बरोबर 10 वाजलेले आहेत आणि या मैदानाचं संपूर्णपणे आपण नजर मारली तर जितेंद्रदादा गोंदले यांच्या माध्यमातून डेली स्वतः या ठिकाणी पाणी मारायचे आणि अगदी हिरवी शाल पांघरली आहे आणि पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा आलेला आहे. वेस्ट हाईट जास्त असल्या कारणानं इथे मात्र चौकार आणि 1 धाव, 5 धावा धावफलकावरती मिळणार आहेत. 35 धावा, 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज, बॉल टू रन्स अशी आता ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मंगेश कमबॅक करावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड डिप्स फेरलेला क्षेत्ररक्षक आहे, परत चेंडू मात्र सरळ जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. ते 6 धाव्यांची गरज. मॅच थोडीशी उसा संघाच्या बाजूने जात असताना परंतु हे विसरून चालणार नाहीये, खेळ हा टेनिस क्रिकेटचा आहे. या खेळामध्ये कधी रंग बदलेल याचा काही नेम नाहीये. ही मॅच मी तर म्हणेन अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने जाऊ शकते. मंगेशने येणारे चेंडू या ठिकाणी सटीक लाईन आणि लेंथवरती टाकले तर प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा पुरेपूर तो प्रयत्न करणार आहे, परंतु फलंदाज सुद्धा तितकेच चांगले आहेत. चांगले स्ट्रोक मात्र पाहायला मिळत आहेत. ओहो, पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फ्लिक केला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन लावले. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा बदलाव होतोय. दरणे गुरुजी सांगत आहेत की धावफलकावरती धावा 40 पूर्ण झालेल्या आहेत. आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 5 धावा. येणारे 2 चेंडू जर इथे निर्धाव टाकले तर कदाचित या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करू शकेल तो म्हणजे मुळखानाव संघ. कारण सर्वांनाच ठाऊक आहे की क्षेत्र कोणतेही असू द्या, मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, कलाक्रीडा असेल, आरोग्य असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यायची आणि ती झुंज आता मुळखानाव संघाला द्यावी लागेल. ओहो, यॉर्क करण्याचा प्रयत्न सुरुवात तर केली आहे मंगेशने, पंचांकडे पाहिले कटाक्ष नजरेने, पण तो हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. येणारे 7 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज. मॅच पुन्हा एकदा या ठिकाणी हृदयाची धडधड वाढवणारी मॅच पाहायला मिळते. 7 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा मंगेशला हा चेंडू मात्र डॉट काढावा लागेल, परंतु जर उसर संघाला जिंकायचा असेल तर पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल. येणारे 7 बॉल 5 धाव्यांची गरज. चांगला बॉल, परंतु पंच मात्र नाराज आहेत. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त 1 ने मात्र भर झाली आहे. 1-1 धाव मात्र प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही देऊ शकत नाहीये, कारण आपल्याकडे धावा फार कमी आहेत आणि त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा धावा जर दिल्यात तर नक्कीच आपल्या वाटेला कदाचित या ठिकाणी नक्कीच आपण पिछाडीवरती जाऊ शकतो. येणारी आता 7 बॉल 4 धाव्यांची गरज आहे. मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला बॉल, इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज शिवम बॅक टू द पॅव्हलियन. येणारे 6 बॉल आणि आता 4 धाव्यांची गरज. जेव्हा जेव्हा अशी आव्हानं किंवा अशी समीकरणं येतात ना, तेव्हा मी सातत्यानं कॉमेंट्रीच्या माध्यमातून एक उदाहरण नेहमीच देत असतो. हिरो कप सर्वांनाच आठवत असेल. 6 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज ही भारतीय संघाला होती. तेव्हा एक प्रश्न पडला की आता ओव्हर कोणाला द्यायची. मग बऱ्याच वेळानंतर विचार करून ती ओव्हर दिली होती मास्टर ब्लास्टर, अर्थातच गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांना दिली होती. त्यांनी तर धावा मात्र सेव्ह केल्या होत्या, परंतु त्या प्रकारचं पुनरावृत्ती या मैदानावरती पाहायला मिळेल का, जिथे येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस, या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज असताना आता नवीन गोलंदाज प्रणव देसाई हा मैदानावरती आलेला आहे. प्रणव देसाई म्हटलं की मग टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, खूप चांगल्या पद्धतीचा त्याचा अनुभव आहे आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे इथे येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज असताना प्रतिस्पर्धी संघ
महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर हा कशा पद्धतीने खेळ करणार. मॅच जेवढी वाटते तेवढी सोपी नाहीये. 6 बॉलमध्ये 4 धावा. नाईटच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर सुद्धा मैदानावरती पाहायला मिळतोय. चेंडू थोडासा ओलसर झालाय. मोठी फटके येणं सुद्धा थोडंसं कठीण होऊन बसेल आणि अशा स्थितीमध्ये कोणता संघ बाजी मारेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक झाले आहेत. प्रणव देसाई अंतिम ओव्हर, स्लॉग ओव्हर, निर्णायक षटक, क्रुशल ओव्हर, राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रणव देसाई सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ फिनॉमिनल षटकार.